नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तूर उत्पादकसाठी म्हणजेच की जे शेतकरी तूर उत्पादन घेतात त्यांच्यासाठी अतिशय खुशखबर आली आहे. म्हणजेच की आता राज्यांमध्ये तुरीच्या हमीभाव आणि खरेदीसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. राज्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या सोयाबीन खरेदी व केंद्र सोयाबीन खरेदीच्या हमीभाव म्हणजेच की केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये नोंदणी करून घेतली जाणार आहे. व तुरीला खरीप हंगाम 2026 करता ₹8,000 प्रति क्विंटल एवढा भाव देण्यात आलेला आहे. याचं हमी भावानं म्हणजेच की 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये सध्या सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी म्हणजेच की केंद्रावरती शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करता येणार आहे. मग नोंदणी केली जात असताना शेतकऱ्यांचं किती तूर हेक्टरी घेतली जाणार आहे याचा महत्त्वपूर्ण विषय म्हणजेच की अनुषंगाने 34च्या 34 जिल्ह्यांची हेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही मर्यादा 0 असणार आहे. तर 4 जिल्ह्यांची खरेदी मर्यादा गतवाढी एवढी असून 5 जिल्ह्यांची खरेदी मर्यादा ही कमी करण्यात आलेली आहे. तर उर्वरित 24 जिल्ह्यांची खरेदी मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील खरेदी मर्यादा आहे की 7.70 म्हणजेच की 70 क्विंटल पालघर राहणार आहे आणि 4.50 क्विंटल रायगडसाठी आहे. तर 6.6 याचबरोबर रत्नागिरीसाठी आहे, 6.24 नाशिकसाठी आहे, 6.30 धुळेसाठी आहे, 8.50 नंदुरबारसाठी आहे, 5.5 क्विंटल जळगावसाठी आहे आणि जळगावसाठी 11 क्विंटल राहणार आहे. अहिल्यानगर मध्ये क्विंटल पुणे राहणार आहे आणि 6.70 क्विंटल हे सोलापूरसाठी राहणार आहे आणि 8.2 क्विंटल हे सातारासाठी राहणार आहे. सोलापूरसाठी राहणार आहे आणि साताऱ्यासाठी 7 क्विंटल राहणार आहे. सांगलीसाठी 14.36 क्विंटल राहणार आहे प्रति हेक्टर व कोल्हापूरसाठी 6.70 क्विंटल राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी 8.41 क्विंटल आणि जालन्यासाठी 11 क्विंटल आणि बीडसाठी 9.50 क्विंटल, लातूरसाठी 15 क्विंटल हेक्टर अशी मर्यादा असणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील 9 क्विंटल, तर नांदेडमध्ये 9.50, परभणीमध्ये 12.20, हिंगोलीमध्ये 12.10, बुलढाण्यामध्ये 11.10 क्विंटल, अकोल्यामध्ये 14, वाशिममध्ये 9.40, अमरावतीमध्ये 12.90 क्विंटल आणि यवतमाळमध्ये 12.7, वर्धामध्ये 16.55 क्विंटल एवढी असणार आहे. म्हणजेच की आता अशी मर्यादा असणार आहे. याचबरोबर उत्पादकता मर्यादेमध्ये अधीन राहून शेतकऱ्यांना आपली तूर हमीभावाने विक्री करता येणार आहे. वर ₹8,000 प्रति क्विंटल असा हा हमीभाव असल्याने साहजिकच शेतकऱ्यांच्या तुरीला भावाला एक चांगली तेजी मिळणार आहे. धन्यवाद.